श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले अर्जुन वनवास पर्व वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, द्रौपदीच्या बाबतीत परस्परात अशा प्रकारे पांडवांनी संकेत केला आणि शस्त्रांच्या बळावर अन्य राजांना आपले अंकित करून घेऊन त्यांनी इंद्रप्रस्थातच वास्तव्य केले आणि कृष्णासुद्धा अतुलनीय तेजाने तळपणाऱ्या त्या वीरांसह पांडवांच्या अगदी अंकित होऊन राहिली. विपुल सरोवरांनी युक्त असलेली वनस्थळी गजराजांच्या सान्निध्यामुळे सुखात तरारते, त्याप्रमाणे पांडव द्रौपदीमुळे सुखी झाले आणि आपल्या 5 वीरपतींमुळे द्रौपदीसुद्धा सुखाच्या राशीवर बसली. ते महाभाग पांडव धर्माला अनुसरूनच वागत असल्यामुळे कुरुकुळातील सर्व लोकांचे दोष लयाला गेले. ते सुखाने नांदू लागले आणि त्यांचा एकसारखा उत्कर्ष होऊ लागला. यानंतर बराच काळ लोटला. राजा जन्मेजया काही चोरांनी एका ब्राह्मणाच्या गायी पळवून नेल्या. चोरटे आपल्या गायी पळवून नेत आहेत असे दिसताच तो ब्राह्मण क्रोधाने भ्रमिष्ट झाला आणि खांडवप्रस्थामध्ये येऊन तो पांडवांच्या नावाने मोठमोठ्याने हाका मारू लागला. कसपटाप्रमाणे क्षुद्र असलेले बेकाबू हलकट आमच्या मुलखातून बळजबरीने आमचे गोधन लुटून नेत आहेत. पांडवांनो, त्यांचा पाठलाग करा. शमप्रधान ब्राह्मणाच्या हातात असलेला पवित्र यज्ञीय हविर्भाव कावळे झडप घालून नेत आहेत. वाघ आपल्या गुहेतून बाहेर पडता क्षणीच आत घुसून कोल्हा नासधूस करीत आहे. त्या गुहेची पायमल्ली करीत आहे. प्रजेकडून उत्पन्नाचा 6वा हिस्सा कर म्हणून उकळून जो राजा प्रजेचे रक्षण करण्याच्या बाबतीत हैकै करतो त्याच्या माथी सर्व प्रजेचे संचित पाप बसते असे म्हणतात. मज ब्राह्मणाचे सर्वस्व चोरांनी लुबाडून नेले आहे. माझ्या साऱ्या धर्मक्रिया जिथल्या तिथे थांबल्या आहेत. किती वेळ झाला मी एकसारखा मोठ्याने ओरडत आहे. पांडवांनो, मला अभय द्या. वैशंपायन म्हणाले, प्रासादाच्या अगदी दाराजवळ येऊन तो ब्राह्मण पुन्हा पुन्हा जोराने हाका मारू लागल्यावर कुंतीपुत्र धनंजयाने त्याची हाक ऐकली. ती हाक ऐकताच भिवू नकोस असे त्या ब्राह्मणाला अर्जुनाने ओरडून सांगितले. त्या ब्राह्मणाच्या मदतीला धावून जाण्यास अर्जुन तत्क्षणी तयार झाला, पण मध्येच एक चमत्कारिक अडचण आली. वीराग्रणी पांडवांची सर्व आयुधे ज्या आयुधागारात असत त्या आयुधागारात अगदी योगायोगाने धर्मराज युधिष्ठिर द्रौपदी समवेत एकांतात बसला होता. यामुळे त्या बाजूला नुसते फिरकण्याची सुद्धा अर्जुनाची छाती होईना, पण आयुधागारात प्रत्यक्ष प्रवेश मिळण्याची गोष्ट दूरच राहिली. इकडे तो ब्राह्मण दीनवाणेपणाने एकसारखा ओरडतच राहिला. त्याचे आर्त आक्रंदन ऐकल्यावर अर्जुन सचिंत झाला आणि काय करावे याचा मनाशी विचार करू लागला. पण अखेर त्याच्या मनाचा पक्का निर्धार झाला. या बिचाऱ्या ब्राह्मणाचे गोधन चोरट्यांनी लुटून नेलेले आहे. अशा स्थितीत त्याचे अश्रू पुसणे हे माझे कर्तव्यच आहे. त्याची जर माझ्याकडून यावेळी उपेक्षा झाली तर मी राजा असल्यामुळे कर्तव्यच्युतीचे घोर पाप माझ्या माथी येईल. हा ब्राह्मण माझ्या दाराजवळ येऊन आक्रोश करीत असताही मी जर ताबडतोब त्याला अभय दिले नाही तर प्रजेचे रक्षण करण्याच्या बाबतीत आम्ही अगदी दुबळे आहोत असेच प्रजाजनांना वाटेल आणि आमच्या कर्तबगारीवरचा त्यांचा सारा विश्वासच नष्ट होईल आणि असे झाले तर आम्ही पातकाचे धनी होऊ. पण यात एक अडचण आहे. अजातशत्रू युधिष्ठिराची पर्वा न करता मी जर या क्षणी आयुधागारातल्या एकांतात एकदम न विचारता शिरलो तर ते युधिष्ठिराच्या दृष्टीने आणि माझ्याही दृष्टीने वाईटच ठरणार आहे. मी जर आयुधागारात शिरलो आणि युधिष्ठिराच्या व द्रौपदीच्या एकांताचा भंग केला तर पूर्वी आम्ही सर्वांनी मान्य केलेल्या संकेताप्रमाणे 12 वर्षाचा वनवास माझ्या कपाळी येईल. हे सारे खरे, पण युधिष्ठिराच्या एकांतात जर मी व्यत्यय आणला
तर ब्राह्मणाला अभय देण्याचे कर्तव्य मी पार पाडू शकेन आणि वनवासासारख्या बाकीच्या साऱ्या गोष्टी अगदी तुच्छ ठरतील. युधिष्ठिराचा अनादर केल्यामुळे माझ्या हातून घोर पातक घडले तरी चालेल, वनवासात मला मरण आले तरी चालेल, माझ्या शरीराचा नाश झाला तरी चालेल, पण धर्माचा नाश माझ्याकडून मुळीच होता कामा नये. असा विचार करून युधिष्ठिराला कसलीही पूर्वसूचना न देता राजा जन्मेजया कुंतीपुत्र धनंजय आयुधागारात अचानक शिरला आणि युधिष्ठिराशी घाईघाईने 4 शब्द बोलून धनुष्य घेऊन बाहेर पडला आणि आक्रोश करणाऱ्या त्या ब्राह्मणाला म्हणाला, ब्राह्मणा, चल माझ्याबरोबर ताबडतोब. दुसऱ्याच्या धनाचा अपहार करणारे ते नीच फार दूर निघून गेले नाहीत. तोच आपण त्यांचा पाठलाग करू. त्या चोरांच्या तावडीतून तुझे गोधन मी आजच्या आज तुझ्या ताब्यात देईन. त्या ब्राह्मणाला असे आश्वासन देऊन अर्जुनाने धनुष्य घेतले, अंगावर चिलखत चढवले आणि ज्याच्यावर ध्वज डौलाने फडकत होता अशा रथात तो बसला आणि बाणांची वृष्टी करून त्याने चोरांना पिटाळून लावले. त्यांच्याकडून सारे गोधन परत मिळवले आणि तो यशस्वी झाला. ब्राह्मणावर अशा प्रकारे उपकार करून अर्जुनाने ते गोधन त्याच्या ताब्यात देऊन टाकले. आपले कर्तव्य चोख बजावल्यावर वीरश्रेष्ठ सव्यासाची धनंजय नगरामध्ये परत आला. सर्व वडीलधाऱ्या माणसांना त्याने अभिवादन केले आणि सर्वांनीच त्याचे अभिनंदन केले. नंतर तो धर्मराज युधिष्ठिराला म्हणाला, राजा, तुझ्या एकांताचा मी भंग केला, आपण ठरविलेल्या संकेताचा भंग केला. माझ्या हातून घडलेल्या त्या मर्यादातिक्रमामुळे मला आता ठरल्याप्रमाणे वनवासात जाण्याची अनुज्ञा दे. मी आता 12 वर्षे वनवासात जाणार. आपण सर्वांनी मागे असा संकेत केला होता. याप्रमाणे अगदी अनपेक्षित मनाला लागणारे शब्द गुडाकेश अच्युत अर्जुनाने उच्चारताच युधिष्ठिराला अनावर दुःख झाले आणि अडखळत त्याने अर्जुनाला विचारले, अरे अर्जुना, हे झाले तरी कसे? आणि तो दीनवाणेपणाने अर्जुनाला म्हणाला, सोज्वळ अर्जुना, माझे बोलणे ऐकून घ्यावे आणि त्याप्रमाणे वागावे असे जर तुला वाटत असेल तर मी काय म्हणतो ते ऐक. मी एकांतात द्रौपदी समवेत असता एकाएकी तेथे येऊन तू माझा अपराध केलास असे तुला वाटत आहे, पण तुझ्या हातून घडलेल्या कृतीबद्दल माझी तुला पूर्ण संमती आहे. माझ्या मनात कसलाही किंतु नाही. खरी गोष्ट अशी आहे की वडील भाऊ एकांतात असता धाकट्या भावाने त्याच्या एकांताचा भंग केला तर तो अपराध होत नाही, पण त्याच्या उलट कनिष्ठ भाऊ एकांतात असता ज्येष्ठ भावाने जर तेथे प्रवेश केला तर तो मात्र अपराध ठरेल आणि ठरलेल्या संकेताचा भंग झाला असे होईल. म्हणून अर्जुना, मी सांगतो ते ऐक. मागे फिर. तुझ्या हातून धर्माचा लोप मुळीच झालेला नाही आणि तू माझा उपमर्दही केला नाहीस. अर्जुन म्हणाला, दांभिकपणे कधीही धर्माचरण करू नये असे तुझ्याकडून मी ऐकले आहे. सत्यापासून मी च्युत होणार नाही. सत्याला स्मरून मी या धनुष्याला हात लावीत आहे. वैशंपायन म्हणाले, वनवासात जाण्याचा ज्याचा निश्चय अगदी पक्का झाला होता अशा अर्जुनाने युधिष्ठिराची अनुज्ञा घेतली आणि 12 वर्षे वनात वास्तव्य करण्यासाठी तो नगरामधून बाहेर पडला. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.